तर नमस्कार मंडळी, माझ्या आणखीन एका मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज रविवारची सुट्टी असल्यामुळे गावाला निघालो होतो, म्हणून एक लोकल गाडी पकडून माझा प्रवास सुरू होता। मी आपला मोबाईल मध्ये बोट घालीत चाललो होतो, तेवढ्यात मागून अचानक कोरस मध्ये अय अय असा आवाज आला। कोण आपल्या नावाने बॉम्ब मारतं म्हणून मी मागं पाहिलं तर हे गावातली दोन माकडं पुण्यावरून गावाला चालले होते आणि ड्रायव्हरला गाडी थांबव म्हणून ओरडत होते। ड्रायव्हरला वाटलं आपलं एक सीट कमी झाले भाडं बुडन, म्हणून तो पण यांना इग्नोर करीत होता। शेवटी या महाशयांनी पुढे जाऊन गाडी चाळी लावली, पण ड्रायव्हरला नाराज न करता ठरलेलं भाडं देऊन टाकलं। मग मी या नमुन्यांना विचारलं, हायवेवर एवढ्या गाड्या चालत्यात तरी तुम्ही मला ओळखलं कसं काय? त्यातला एक कार्यकर्ता बोलला, तो या नाकाच्या शेंड्यावरून तुला ओळखलं। असू द्या, मोठ्या नाकाचा फायदा झाला म्हणायचं। मग मी गाडीतला सगळा लावा जमा घेऊन खाली उतरलो आणि तिथंच आमच्या गप्पा सुरू झाल्या। त्यातल्या एकाचा मोबाईल घरी राहिला होता आणि तो जुना मोबाईल वापरत होता, त्याच्यामुळे मग तो नवा मोबाईल आणायला घरी चालला होता। घेण्या रस्त्यावर अर्धा तास गप्पा मार, मग मोटरसायकलवर प्रवास सुरू झाला। दोघं बोलले, संगमनेरला नाश्ता करावा लागेल, आम्हाला भूक लागली। मग माझ्या मनात शंकेची पाल नाही मगरच चुकचुकली, कारण हे माझ्याकडून भाडं न घेता असे पैसे वसूल करणार होते। शेवटी आम्ही संगमनेरला पोहोचलो। घरून बच्चे कंपनीने पाणीपुरी आणायला सांगितली होती आणि बऱ्याच दिवसापासून माझी संगमनेरची प्रसिद्ध असलेली जोशी स्वीटवाल्याची जिलेबी खायचा विचार होता। कार्यकर्त्यांना विचारलं, तुम्हाला जिलेबी खायची का? पण त्यांचा जीव पाववाड्यात अडकला होता, त्यामुळे ते स्टँडवर जाऊन पाववाडी खाणार होते। त्यामुळे मी बच्चे कंपनीसाठी जिलेबी आणि पाणीपुरीचं पार्सल घेतलं आणि मग स्टँडवर जाऊन कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ती करायची म्हणून वड्याच्या दुकानात शिरलो। 2च मिनिटात ऑर्डर आली। मग सगळ्यांनी गरमागरम वड्यावर ताव मारला। वडे खाऊन झाल्यावर बिल द्यायची वेळ आल्यावर एका कार्यकर्त्याला लगेच कुणाचा तरी फोन आला। दुसरा कार्यकर्ता पण बिलाचे पैसे वाचा म्हणून हळूहळू वडापाव खात होता। त्यांची ती नाटकं पाहिले मला कळून चुकले, हे बिल आपल्या बोकांडी आहे। त्यामुळे टाइम न लावता मी लगेच बिल देऊन घरी निघण्याची घाई केली। घरी जायला थोडा उशीर झाल्यामुळे बच्चे कंपनी माझी वाटत पाहत होते। शेवटी आणलेला खाऊ त्यांच्या ताब्यात देऊन मी मोकळा झालो। संपूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद। चला तर मग भेटू पुढच्या अशाच एखाद्या अतरंगी ब्लॉग मध्ये।